आगे ऐसा क्यों? एलोवेरा अब बाल दिखे सॉफ्ट एंड शाइनी। गुड रीच एक्सपर्ट रिच क्रीम। आपको पता है चीनी गुड़ हनी सब में कैलोरीज है। फिटनेस के लिए ट्राई शुगर फ्री ग्रीन। इसमें है 100% नेचुरल जीरो कैलोरी स्टेविया लीफ की मिठाई शुगर फ्री ग्रीन। क्या चल रहा है? क्या छुपा रही है? सेल्फ केअर का सीक्रेट बताना तेरा सीक्रेट 100% आमंड ऑयल। साजन केले सुदाम साजन बघणार आहोत या ठिकाणी बिलवार संघाला मात्र फायनल मध्ये घेऊन जाईल की नाही. सुदाम आणि साजन एकाच राशीचे दोघे खेळाडू. वाट बॉल कमालीचा चेंडू साजन काय कमालीची गोलंदाजी बघायला मिळते. सुदाम यांच्यामध्ये सुद्धा क्षमता ताकद मात्र असणार आहे परंतु तत्पूर्वी बघणार आहोत 5 चेंडू 15 धावांचे लक्ष्य समोर. यावेळेस मात्र फटक्यात आहे वजन धावा एका सोबत 8 डझन षटकार येते सुदाम जाधव आणि फायर. काय कमालीचा फटका राहिला आहे नक्कीच बघितला असेल ब्रँडेड फटका. इथून या ठिकाणी बघितलं गेलं असेल तर या षटकाने सामनातील समीकरण नक्कीच चांगल्या पद्धतीने बदललं जातं. पहिल्या चेंडूवर निर्धाव केला असेल त्याने दुसऱ्या चेंडूवरती मोठं आक्रमण मात्र चढवलं सुदाम जाधव यांनी. 4 चेंडू आणि 9 धावांचे समीकरण सामन्यामध्ये येऊन टिकलेलं आहे. 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता नक्कीच असेल परंतु या ठिकाणी साजनची संधी देणार की नाही कारण की मागील चेंडूवरती आज एक आक्रमक विस्फोटक स्ट्रोक या ठिकाणी आपण बघितलं सुदामच्या बॅटमधनं. 4 चेंडू 9 धावा. या वेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक डाव तर कंप्लीट दुसऱ्या डावाचा प्रयत्न नक्की असेल की नाही बघणार आहोत. या वेळेस मात्र किरणला बाद व्हावं लागेल. सिंगल धाव येते. 3 बॉल 3 men रिक्वायर्ड 8 रन्स. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल. तीन चेंडू 8 धावा. साजन आणि सुदाम नवीन फलंदाज मिस्टर प्रवीण या वेळेस दाखल होतात मैदानामध्ये. षटक क्रमांक आपण बघतो शेवटचा आहे. 3 चेंडू शेवटचे बाकी 8 धावांची आवश्यकता. इट्स वाईड बॉल कॉल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केले. नक्की या ठिकाणी मित्रांनो शक्य असते कसं काहीच नाही. चांगली गोलंदाजी केली असतं बिलवार संघ जिंकू शकतो. चांगली फलंदाजी केली असतं मावळी संघ जिंकू शकतो. पुढचा चेंडू आणि या वेळेस आपला फटका खेळला जातो. एक डाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या डावाचा प्रयत्न असेल की नाही. पहिल्या क्षणी हातामध्ये चेंडू आलेला नाही. तत्पूर्वी या ठिकाणी दुसऱ्या क्षणी आता चेंडूला तत्पूर्वी 2 धावांचे कलेक्शन होतंय. 2 चेंडू 5 धावांचे समीकरण सामन्यामध्ये असेल. बघणार सुदामकडे जबाबदारी मावळी संघाची साजनकडे जबाबदारी बिलवार संघाची. बघणार कोणाची जबाबदारी मात्र या ठिकाणी कामी येते हे बघणार आहोत कारण की दोघंही फलंदाज प्रेशराइज असतील गोलंदाज प्रेशराइज असतील. दोघं या ठिकाणी नक्की दबावामध्ये असतील कारण की चांगला मोठा फटक्याची गरज असणार आहे. मावळी संघाला एक चांगला चेंडू टाकण्याची गरज असणार आहे. ठिकाणी बिलवार संघाला कंपल्सरी केस असणार आहे पण लक्षात ठेवायचं आहे. आपला लाईन फटका इथं यावेळेस बघणार आहोत. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव बहुतेक या ठिकाणी कंप्लीट होते की काय. 2 धावा कंप्लीट. एक चेंडू 3 धावांची गरज असेल. 1 बॉल रिमेन्स रिक्वायर्ड 3 रन्स. एक चेंडू 3 धावा. सामना मात्र ठिकाणी किती कंपल्सरी केस असेल लक्षात ठेवायचं आहे. 2 धावा घेऊन मावळी संघाला जमणार नाही लक्षात ठेवायचं आहे. कंपल्सरी 3 धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहेत जिंकायचे असेल तर. एक चेंडू 3 धावा. साजन आणि सुदाम. 1 बॉल 3 रन्स. वाट बॉल कमालीचा चेंडू. यावेळेस बिलवार संघाने आपला विजय मात्र निश्चित केलाय. साजन वाटस बॉलिंग नाईस बॉलिंग. सुंदर गोलंदाजी यावेळेस बघायला मिळते. सुदाम जाधव सलंपास मैदानाची परंतु यावेळेस निराशा मात्र त्यांच्या वाटेल येते.
नक्कीच बघितलं गेलं असेल तर या ठिकाणी 38 धावांचं आव्हान होतं 24 चेंडूमध्ये ते मात्र पार करू दिलेलं नाहीये. 2 धावांनी सामना पराभवाला सामोरं जावं लागलं. बेलवार